सध्या संसदेत नेमकं काय सुरू आहे हा प्रश्न आता देशाच्या जनतेसमोर आहे। सोप्या शब्दात सांगायचं झालं तर संसदेत प्रश्न कोण विचारतंय, उत्तर कोण देतंय आणि चर्चा नेमकी कुठे होतेय हेच प्रश्न जनतेच्या मनात निर्माण झालेत। लोकशाहीच्या मंदिरात सरकारला प्रश्न विचारणं हा विरोधकांचा अधिकार आहे आणि त्या प्रश्नांना उत्तर देणं ही सरकारची जबाबदारी। पण सध्या चित्र वेगळंच दिसतंय। विरोधकांचा दावा आहे की सरकार महत्त्वाच्या प्रश्नांवरती चुप्पी साधून आहे, तर सरकारचा आरोप आहे की विरोधकांना संसद चालूच द्यायची नाहीये आणि या सगळ्या गोंधळात पावसाळी अधिवेशनाचा कालावधीच समाप्त होऊ लागलेला आहे। कारण उद्या अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे, पण अधिवेशन संपण्यापूर्वी एक ट्विस्ट येण्याची दाट शक्यता आहे। कारण आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी सभागृहात कोणत्याही मुद्द्यावर चर्चा करण्याची आणि विरोधकांच्या प्रश्नांची उत्तरं देण्याची तयारी दर्शवली। मात्र राहुल गांधींचा असा सवाल आहे की चर्चा करायचीच होती तर गेल्या 20 दिवसांपासून सरकार नेमकं होतं कुठे। म्हणूनच आता खरी लढाई केवळ सत्ताधारी विरोधकांमध्ये नाही तर संसद चालणार की गोंधळातच वाहून जाणार यावरनं सुरू झाली आहे। याच मुद्द्यावरती आता पाहूया सत्ताधारी विरुद्ध विरोधक यांच्यात नेमकी कशी जुंपली आहे। लापता, भाग गए, भगोड़े हैं, इस प्रकार की भाषा भारत की सार्वजनिक जीवन में और संसदीय जीवन में अभी अभी सुनाई पड़ती है। जब से संसद सत्र शुरू हुआ तब से लगातार मैं संसद में आता हूँ। First of all, the most important thing to understand is 20 दिन के लिए गायब हो। मेरी चैम्बर में बैठा हूँ। ये रोज का यही धंधा हो गया, आप बुलाइए उसको। संसद भवन के अंदर विपक्ष संसद को चलने ही नहीं दे रहा है, दोनों गृहों में, तो कोई जाकर क्या करेगा। ये तो स्वागत करने के जगह में विरोध कर रहे हैं। अफसोस की बात है। मैं सदन में ही बैठूंगा, सबको सुनूंगा और सब चीजों का जवाब दूंगा। सरकार के पास छुपाने के लिए कुछ नहीं है। We are not interested in listening to Mr. Amit Shah's imagination. दूध का दूध और पानी का पानी हो जाए। अब विपक्ष ने तय करना है कि उनको चर्चा करनी है या हंगामा करना है। तो गुब्बारे में से गैस निकल गई, अब लास्ट मिनट वो उसमें फिर से गैस भरने की कोशिश कर रहे हैं, बट गुब्बारा फट गया है। अमित शाह हैज नो करेज। तर लोकसभेमध्ये गोंधळ सुरू असतानाच FCRA हे विधेयक म्हणजेच विदेशी निधी संदर्भातलं अत्यंत महत्त्वाचं विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्याचा निर्णय झाला। विधेयक जर मंजूर झालं असतं तर परदेशी निधीवरती नियंत्रणाचे बरेचसे अधिकार हे सरकारकडे गेले असते असा आरोप विरोधकांचा आहे। त्यात संसदेत गोंधळ होताच याच गोंधळात आज सभागृहात विधेयक आलं, पण विरोधकांनी त्याला कडाडून विरोध दर्शवला। त्यामुळे सरकारनं सुद्धा एक पाऊल मागे घेत हे विधेयक संयुक्त समितीकडे पाठवलं। पण असं असलं तरी संसद चर्चा करण्याची जागा आहे की राजकीय आव्हानांचा आखाडा हा प्रश्न मात्र अनुत्तरितच आहे। कारण हा शाब्दिक संघर्ष दोपहर 3 बजे तक हम तो क्वेश्चन आवर भी सस्पेंड करने के लिए तैयार, अगर स्पीकर साहब अनुमति देते हैं तो। कल 3 बजे तक मैं चर्चा के लिए तैयार हूं। मैं खुद बैठूंगा, हर चीज लिखूंगा और हर चीज का जवाब दूंगा, जिससे देश की जनता के सामने सारी चीजें स्पष्ट हो जाए, दूध का दूध और पानी का पानी हो जाए। अब विपक्ष ने तय करना है कि उनको चर्चा करनी है या हंगामा करना है। सारे विरोधियों को राहुल गांधी जी आपको ओपन आपको स्वागत है। चैलेंज तो हम नहीं कर सकते, आप बहुत बड़े नेता हैं। आपका स्वागत है। हमारे गृह मंत्री इस देश की सबसे बड़ी पंचायत में बैठे हैं, आपका इंतजार कर रहे हैं। किस तरह का मजाक ये देश के साथ हो रहा है, मतलब उन्हें कोई लाज कोई शर्म नहीं रही है और पूरी दुनिया देख रही है और ये सोच रही है ये किस तरह का पर्सन। आपण पाहिलं की संसदेबाहेरच अमित शहांनी माध्यमांसमोर विरोधकांना आव्हान दिलं। त्यावर विरोधकांनी संसदेबाहेर उत्तर दिलंच, पण शिवाय सभागृहातही उत्तर दिलं। पण सध्या संसदेत चर्चा होण्याऐवजी राजकीय आव्हानांची आंदोलनांची स्पर्धा सुरू आहे की काय असं चित्र दिसतंय। एकमेकांचं म्हणणं ऐकून घेण्याची कुणाचीही तयारी दिसत नाही। सगळे मिळून एकाच सुरात फक्त आणि फक्त गोंधळ घालतात आणि जनता हे सगळं बघतेय आणि त्याच जनतेचा कोट्यवधी रुपयांचा कामकाज न चालल्यामुळे चुराडा कसा होतोय हेही आपण जाणून घेऊया। पावसाळी अधिवेशनाचा कालावधी 20 जुलै ते 14 ऑगस्ट पर्यंतचा।
या संपूर्ण कालावधीत एकूण 20 बैठका पार पडल्यात आणि अधिवेशन संपण्यासाठी केवळ 1 दिवस शिल्लक आहे. अधिवेशनाच्या कालावधीत कामकाज न झाल्यामुळे 118 कोटींचा चुराडा नेमका कसा झालाय, तर संसदेच्या कामकाजावरती दर मिनिटाला साधारणतः 2.5 लाखांचा तर दर तासाला 1.5 कोटींचा खर्च होतो. लोकसभेचं कामकाज आतापर्यंत 17 दिवसांचं आहे, ज्यापैकी ऍक्च्युअल कामकाज प्रत्यक्ष कामकाज किती होऊ शकलं 17 दिवसात, केवळ 16 तास 7 मिनिटं. 86 तास कामकाज पूर्णच झालं नाही. त्यामुळे 65 कोटींचं नुकसान केवळ आणि केवळ सत्ताधारी विरोधक यांच्या गोंधळामुळे झालंय. राज्यसभेचं कामकाजही 17 दिवस चालणं अपेक्षित होतं. प्रत्यक्ष कामकाज झालं 30 तास 17 मिनिटं. 71 तास कामकाज ठप्प होतं आणि यामुळे 53 कोटींचं नुकसान देशाचं झालंय, देशाच्या जनतेच्या पैशांचं झालंय. त्या गोंधळामुळे पैसा नेमका कसा वाया गेला हे आपण नुकतंच पाहिलं. पण या गोंधळात सरकारनं जवळपास 9 विधेयकं मंजुरी करून घेतली, तीही अवघ्या काही मिनिटांमध्ये. जन्म मृत्यू आणि नोंदणी दुरुस्ती विधेयक 31 जुलैला मंजूर झालं अवघ्या 4 मिनिटात. राष्ट्रीय सन्मानाच्या अवमानास प्रतिबंध दुरुस्ती विधेयक 30 जुलैला 14 मिनिटात मंजूर झालं. सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांची संख्या दुरुस्ती विधेयक 3 ऑगस्टला मंजूर झालं 4 मिनिटात. केरळचं नाव बदल विधेयक अवघ्या 4 मिनिटात 1 ऑगस्टला मंजूर करण्यात आलं. MSME उद्यम विकास दुरुस्ती विधेयक 7 ऑगस्टला 3 मिनिटात मंजूर करून घेण्यात आलं. आयकर आणि इतर कायदे दुरुस्ती विधेयक 3 मिनिटात मंजूर झालं 6 ऑगस्टला. तर 5 ऑगस्टला बँकर बुक्स एव्हिडन्स विधेयक 2026 5 मिनिटात हे विधेयक मंजूर झालं. राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ दुरुस्ती विधेयक 10 मिनिटात मंजूर करून घेण्यात आलं 11 तारखेला. तर लोकशाहीमध्ये विरोध महत्वाचा आहे, पण विरोध आणि कामकाजात अडथळा निर्माण करणं यात फरक आहे. सरकारला प्रश्न विचारणं विरोधकांचा अधिकार आहे आणि त्या प्रश्नांची उत्तर देणं सरकारची जबाबदारी सुद्धा. पण दुर्दैवानं जे व्हायला हवं होतं ते होऊ शकलं नाही. लोकसभेचं तब्बल 86 तास कामकाज होऊ शकलं नाही. तर राज्यसभेचा हिशोब जोडला तर गोंधळामुळे देशाचे तब्बल 118 कोटी रुपये वाया गेल्याचा अंदाज आहे. संसदेचं कामकाज विरोधकांच्या हट्टापायी ठप्प झालं की राजकारणापायी, या प्रश्नाचं उत्तर पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर सुद्धा देश शोधत राहील. आणि खरं सांगायचं तर याचं ठोस उत्तर मिळेल की नाही हा देखील एक प्रश्नच आहे.